सुप्रभात मित्रांनो, मी अमोल सोनकर स्वागत करतो आपल्या पुणेरी कोकणस्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत कोकणातील एका सुंदर गावामध्ये, जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामधील पाल या गावी. तर मी आत्ता माझ्या बायकोच्या बहिणीच्या घरी आत्ता आलेलो आहोत. रात्री आम्हाला खूप उशीर झाला पोचायला इकडे, 11:15 झाले जवळपास. आणि इतक्या उशिरा येऊन देखील आंबडोस्कर फॅमिलीने आमचे खूप छान प्रकारे स्वागत केले आणि आम्हाला त्यांचे पाहुणचार देखील खूप आवडले. कालचा इथे येण्याचा प्रवास आमचा 13.5 तासांचा झाला. कंटिन्युअसली मी ड्रायव्हिंग केली आणि आम्ही दोघेसुद्धा प्रवासाने थोडे थकलो पण होतो. अंथरुणात पडल्याच आम्हाला लगेचच झोप लागली. आमचा आराम देखील खूप छान झाला आणि झोप पूर्ण झाल्यानंतर सकाळी खूप फ्रेश वाटले आणि बाहेर आल्यानंतर इथल्या निसर्ग सौंदर्य पाहिल्यानंतर खूप भारीच वाटले, मन अगदी प्रसन्न झाले. तर मग काय मित्रांनो, कॅमेरा घेऊन मी हे क्षण टिपत आहे आणि खूप बघण्यासारखे आहे इथला निसर्ग. आजूबाजूला नारळी पोपईचे, रतांब्यांची झाडे आणि दूरपर्यंत नजर जाईल फक्त नारळांची उंच उंच झाडं. हिरव्यागार गालीच्या प्रमाणे चादर पसरलेले हिरवेगार डोंगरसुद्धा दिसत आहेत. सकाळच्या पक्ष्यांची किलबिलाट आणि गावाकडची ही नीरव शांतता शहरापासून अगदी दूर. आम्ही घराच्या वरच्या टेरेसवरती आहोत आणि इथूनच आम्ही येथील निसर्ग निहाळत आहोत. आजूबाजूला असलेली घरे, नारळी पोपईच्या बागा बघायला फारच छान वाटत आहे. तिथून आम्हाला उमेश दादाचा मुलगा प्रियांशू त्यांच्या घरासमोर असलेली ही बागसुद्धा दाखवायला घेऊन जाणार आहे. तर तीसुद्धा या व्हिडिओमार्फत तुम्हाला देखील पाहायला मिळणार आहे. कोकणातील घरांचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक घराबाहेर असलेले स्वतःचं अंगण, अंगणातील हे सुंदर तुळशी वृंदावन आणि गावी आल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत तसेच गावातल्या लोकांसोबत अंगणात बसून जी गजाली मारण्याची मजा आहे ना, त्याची मजा काही औरच असते. आंबडोस्कर फॅमिलींचे लाल चिऱ्यांचं घर आहे. घर पण खूप प्रशस्त आहे आणि खूप छान आहे. सर्व सोयी सुविधांनी समृद्ध आहे. बाजूला हे छोटंसं मंदिर आहे. शेजारी त्यांच्याच काकांचं घर आहे. तर मंडळी, आपण जात आहोत बागेमध्ये. समोरच बागेमध्ये विहीर दिसते. विहिरीसोबतच झाडांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर या विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी आणि झाडांसाठी खास राखीव आहे. बाग खूप मेंटेन दिसते, मात्र ही पाहताना खूप छान नीटनेटकी दिसते. पण त्यामागे प्रचंड मेहनत आहे, खूप कष्ट आहेत. म्हणूनच आपल्याला हे सर्व पाहायला मिळते. दादाचा मुलगा प्रियांशू एवढ्या कमी वयामध्ये आपल्या गावातील झाडांविषयी, जागांविषयी, परंपरेविषयी अत्यंत अचूक माहिती आहे त्याला. खरंच कौतुकास्पद आहे. लहान मुलांना खरंच गावाकडची ओढ लहानापासून असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर काय होते, मुलांना आपल्या गावाकडचं आपलं काय आहे, काय रूढी परंपरा आहेत, आपली जागा जमीन कुठे आहेत याची खूप अपुरे ज्ञान राहते. या बागेचा फेरफटका मारत असताना आणि येथील निसर्ग पाहून स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांच्या लेखनातील मला वाक्य आठवली. कोकणातील लाल चिऱ्याचे, नारळा फणसाचे, खाजऱ्या अलवाचे आणि फट म्हणताना प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण एकदम एकवटून आहेत सगळे.
हो हो ते माहिती. तर मंडळी आत्ताच बागेमधून फेरफटका मारला, खूप छान वाटले आणि खूप मन प्रसन्न झाले. अप्रतिम अशी बाग आहे. आत्ता मी वरती घरी जात आहोत. वाटेत एक गोबरग्याचे टँक देखील दिसते आणि समोरच एका घराच्या बाहेर अंगणामध्ये कोकम सुकट ठेवले. तर इथे वरती उजव्या साईडला त्यांचा वाडा म्हणता येईल. तर ते त्या म्हशी आहेत त्याच्यात. तर आंबलोस्कर फॅमिलीने आम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीचा नाश्ता दिला. नाश्त्याला घावणे आणि फणस आणि आंबे देखील होते. टेस्ट पण अतिशय छान होती. तर मित्रांनो, उमेश दादा आपल्याला तळ कोकणातील प्रसिद्ध देवदेवतांच्या दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये ते मंदिरसुद्धा बघायला मिळणार आहेत. तर मंडळी, येथे रस्त्याच्या दुतर्फा दिसत असलेली नारळांच्या झाडांची रांग पाहून गोव्यामधील पॅरा रोड आठवत असेल. पण हे गोव्यातील ठिकाण नसून आपल्या कोकणातील वेंगुर्लामधील अनसुलपाल या गावातीलच आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत भूमिका देवी मंदिरामध्ये. मंदिराचे हल्लीच जीर्णोद्धार झालेले आहे. छान नक्षीकाम, रंगकाम दिसले. येथील मंदिराचे परिसर खूपच नयनरम्य आहे. निराक्षार आकाश, सभोवताली नारळाची उंच उंच झाडांची रांग आणि हे वारुळातून तयार झालेली देवीची मूर्ती होती. आणि या वारुळाची उंची कधीच कमी किंवा वाढत नाही, जशीच्या तशीच असते. वारुळातून देवी प्रकट झाल्या कारणाने या देवीचे नाव भूमिका माता मंदिर असे आहे आणि हे स्वयंभू आहे. तर मंडळी, आता आपण आणखीन एका मंदिरात जाणार आहोत. अनसुलपालमधील खाजना देवीच्या मंदिरात जाणार आहोत. समोरच्या टेकडीवरतीच हे मंदिर स्थित आहे आणि तरुणच खूप छान दिसत आहे. तळ कोकणातील मंदिरे दाक्षिणात्य मंदिराप्रमाणेच आहेत. मंदिरात वरती जाण्यासाठी थोड्या पायऱ्या आहेत. तर मित्रांनो, हे देवीची मूर्ती एका कोळ्याला याच ठिकाणी खाणीमध्ये सापडली होती, म्हणून या देवीचे नाव खाजना देवी असे पडले. याचे देखील एक पौराणिक कथा आहे, तर ती आपल्याला उमेशदादा सांगणार आहेत. आम्ही येथे ग्रुप फोटोज देखील घेतले आणि मंदिर परिसराचे देखील हे तुम्ही पाहू शकता. खाजना देवी, भूमिका देवी असं. ही खाजना देवी आहे ना, ती ॲक्च्युली कोळ्याला सापडलेली आहे. एका कोळ्याला सापडली. ती त्या कोळ्याने ती साईडला ठेवली नेऊन, आणि ती त्याने सांगितलं की 7 दिवस 7 रात्री कोळ्याला सांगायचं नाही की मी भेटलो म्हणून. तर ते कोळ्याने एका रात्रीतच आपल्या मिसेसला सांगितलं की मी भेटलो. अच्छा. मग ती एका रात्री ती हायटी जी स्टॉप झाली इथे, आणि ते कोळ्याला म्हणजे त्याची पूर्ण प्रगती झाली पुढे, पण त्या एका रात्री सांगितल्यामुळे तो तिथे स्टॉप झाला. असं झालेलं आहे. आणि भूमिका ती मंदिर आपण जे पहिलं बघितलं ते तर ॲक्च्युली आपणच हे झालेलं आहे. त्या बघा आता स्वयंभू झालेले आहेत. ते असं वारुळ आहे. वारुळाचं.
म्हणजे 3 वर्षांनी एकदा इथे कार्यक्रम होतो, हां हां. जत्रा म्हणून, रेड्याची जत्रा. अच्छा. मे महिन्यालाच असते ती, एक मंगळवार पकडून असतं इथे. अच्छा. असं आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण उमेशदादांकडून मंदिर परिसराची माहिती घेतली आणि येथील मंदिर परिसर खूपच अप्रतिम आहे. आतून देखील मंदिर खूप प्रशस्त आणि सुंदर रंगकाम, नक्षीकामसुद्धा दिसून आले. मंदिराच्या सभोवताली खूप सुंदर फुलझाडे लावलेली आहेत. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भातशेती दिसते आणि सर्वत्र नारळांची झाडे दिसतात आणि वरती आकाश इतका निलभ्र झाला आहे. वातावरण बघूनच दृष्टी सौंदर्यात भर पडणारा नजारा या मंदिराभोवती दिसतो. तर मित्रांनो, या मंदिराची एक पौराणिक कथा देखील आहे. ती अशी आहे की देवीची मूर्ती या ठिकाणी एका कोळ्याला खाणीमध्ये सापडली. स्वप्नात या देवीने दृष्टांत दिला, माझ्या 7 बहिणी आहेत, त्या बहिणी सापडेपर्यंत माझ्या डोंगरांची उंची वाढत राहणार आहे, मात्र तू ही गोष्ट कोणाला सांगू नको. मात्र कोळ्याने आपल्या पत्नीला ही सर्व गोष्ट सांगितली. त्यामुळे मंदिराची उंची आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणापर्यंतच वाढली आणि इथून पुढे ती थांबली. अशा या मंदिराची एक पौराणिक कथा आहे. तर मित्रांनो, अजून आपल्याला तळ कोकणातल्या मंदिरांना भेट द्यायची आहे, जसे की वेतोबा मंदिर, रेडीचा गणपती, सातेरी देवीचे मंदिरे. तर आपल्याला पुढील भागांमध्ये ही सर्व मंदिरे पाहायला मिळतील. तर आत्ता आपण येथे हा व्हिडिओ थांबवत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.